यस, थँक्यू डीजे. 4 धावसंख्येनं सुरुवात केली. 55 या धावसंख्येचा पाठलाग आला. 4 धावा धावफलकावरती 1 बॉलच्या समाप्तीनंतर. दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज विश्वास. कमबॅक करावा लागेल. गतिशील बॉल होता. वाईड बॉलचा इशारा. अंपायर डिसिजन. इट इज वाईड. वाईडच्या मध्ये त्यांना एक अतिरिक्त धाव. 5 धावा धावफलकावरती. 1 बॉल संपलाय. 5 धावा धावफलकावरती. एक बॉल 5. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर थोडीशी चुकी. अतिरिक्त धावसंख्येनं 5 धावा धावफलकावरती. 55 लक्ष. 50 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे 23. त्यानंतर आमचे आदरणीय नरेशदादा मिनमिने यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. इथे मात्र आणखी एक बॉल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बॉल मध्ये आलाय. लगातारचा दुसरा चौकार. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 9. थँक्यू डीजे. तिसरा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. इट इज यूज अँड हँडसम. द ग्लोरियस षटकार. त्यानंतर व्यासपीठावरती आसनस्थ असलेले आमचे पाहुणे दीपकदादा मिनमिने आणि त्यांच्या समूहात रोहिदासदादा मिनमिने आणि आमचे नरेशदादा मिनमिने यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्षमय स्वागत. रनआउटची संधी होती. इथे चुकी केली आहे. महत्वाचा झटका लागू शकला असता. खऱ्या अर्थानं रन मशीन बंद पडू शकली असती नालदे टीमची. आणि इथे मात्र केली आहे चुकी. या एकेरीने धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. तुषारला जीवनदान मिळालंय. किती फायदा उठवणार येणारा काल निश्चित सांगेल. किती आभी ठरेल वंदरपाडा संघाच्या विरोधात. रनआउटची संधी होती. 16 धावा धावफलकावरती. बॉल संपले त्या षटकातील 5. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेचायचा प्रयत्न. 5व्या क्रमांकाचा बॉल फेकत असताना अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. क्षमा असावी. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 17 धावा धावफलकावरती. 55चा पाठलाग करत असताना कमालीची सुरुवात केली आहे टीम नालते संघानं. चेस करणं या संघाला माहिती आणि त्याच पद्धतीनं 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकॅन एरिया. गॅप मोठा आहे. बॉल जाईल एक टप्पा खेळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या षटकात आल्यात 21. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 21 धावा धावफलकावरती. कमालीची सुरुवात. थँक्यू डीजे. धावा धावफलकावरती 21. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावरती. येणारे 18 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज असेल ती टीम नालदे संघाला. या षटकामध्ये धावसंख्या येणं गरजेचं होतं. या षटकामध्ये त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी एक
रणनीती आखणे गरजेचे होते आणि त्याच रणनीतीनुसार आता बॅटिंग. तब्बल 21 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. क्रमांक दुसरं षटक अक्षय. अक्षयचा बॉल मोठ्या फटका खेचायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि एस्ट्रेक्शन करत नाहीये चुकी. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जातोय टीम नालदे संघाचा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. धाबाधाव फलकावरती आहेत त्या 21 या धावसंख्येवरती. पहिला धक्का. 34ची गरज आहे. बॉल शिल्लक 17. प्रत्येक बॉलमध्ये दुहेरी धावा अपेक्षित. जसा जसा डॉट बॉल येईल तसा जसा समीकरणामध्ये बदल. जसा जसा मोठा फटका येईल तसा तसा समीकरणामध्ये बदल. यार्करने चांगला फटका गॅपमध्ये टीम ढकललाय आणि इथे एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22 या अंकावर. 33ची गरज आहे. 16 बॉल शिल्लक. प्रत्येक बॉलमध्ये या मॅचचं भवितव्य घडलंय खऱ्या अर्थानं. प्रत्येक बॉलमध्ये समीकरणामध्ये बदल घडताना सातत्यानं आपण पाहू. पहिल्या षटकामध्ये 21. त्यानंतर या षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न निश्चित असेल गोलंदाज अक्षयचा. अक्षयचा बॉल. अंपायरकडे दाद मागितली. अंपायर दाद फेटाळत असताना अंपायर डिसिजन. बॅटच्या साह्यानं बॉल फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला होता. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं आणखी एक धाव फलकावरती जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 23 या अंकावर. 32ची गरज आहे. बॉल शिल्लक 15. रफटप मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 15 बॉल 32चं समीकरण. अक्षयचा बॉल. अंपायरकडे दात परंतु लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. अंपायर डिसिजन. इट इज वाईड. या वाईडच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धाव फलकावरती 24. 31ची गरज आहे. बॉल शिल्लक 15. 15 बॉल 31. कमबॅक करतो. 3 बॉल मध्ये अवघ्या 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षयनं. चांगली गोलंदाजी. लोवर फुलटास. क्षेत्ररक्षक आहे. करणार नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन भारत. मागील मॅच मध्ये सलामीच्या भूमिकेत हा खेळाडू आला होता. या मॅच मध्ये वन डाऊनच्या भूमिकेत कशी कामगिरी करेल. गतिशील बॉल. वेगवान बॉल. गुडल्याच्या स्पॉटवरती भेदक मारा गोलंदाजाच्या माध्यमातून अक्षयच्या. आणि इथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉल धावसंख्या स्थिर 24 या अंकावर. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. 31ची गरज आहे अजूनही. बॉल शिल्लक 13. 13 बॉल 31. या षटकानंतर लगेच पाणी घेऊन आपण मैदानात जा. अंपायरसाठी पाणी आणि त्यानंतर खेळाडूंसाठी देखील आयोजकांना सूचना करतोय. 13 बॉल 31ची गरज. यार्कर लेंथ. बॅटची लिडिंग एज. आणखी एक फलंदाज बाद. अक्षयनं हाताळलंय भेदक स्पेल. कमबॅकिंग स्पेल हाताळलंय अक्षयनं वंजारपाडा टीम संघासाठी. येणारे 12 बॉल 31ची गरज.
12 बॉल 31 ची गरज आहे. 55चा पाठलाग करत असताना नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल, समोर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तुषारला एक जीवनदान मिळालंय. हा देखील चेंडू हवेमध्ये आणि बॉल जाईल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी तो षटकार केली आहे चुकी. 6 धावसंख्येने धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. आता 25 ची गरज आहे. थँक्यू डीजे. 11 बॉल 25 चं समीकरण. कुणाचा बॉल लोअर फुलटॉस बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे डॉट बॉल 10 बॉल 25 चं समीकरण. जसे जसे डॉट बॉल येतील तसे तसे या मॅच मध्ये शिरकाव करताना दिसेल वंजारपाडा संघ, आणि जसे जसे मोठे फटके येतील ना तसा तसा शिरकाव करताना दिसेल या मॅच मध्ये नालदे संघ. तराजू सापडला खरा ना सामना. 10 बॉल 25 ची गरज. आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झुलत नाहीये. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर. 30 धावा धावफलकावरती. 9 बॉल आता करायच्यात 25. बॉल 25. वैयक्तिक 26 धावा जमवल्या तुषारनं. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा नालदे संघाच्या. त्यांच्या वतीनं चांगली बॅटिंग करणं गरजेचंच आहे. हा बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. अलॉंग द कार्पेट चाला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण 2च्या मदतीनं धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. 2 लगातारचे निर्धाव बॉल आले होते. त्यानंतर आलेली दुहेरी धाव. आठ बॉल शिल्लक आहेत. 23 ची गरज आहे. एखादा मोठा फटका अंतिम षटकापर्यंत संघर्षाची ताकद सिद्ध करण्यासाठी आव्हान देईल नालदे संघाला. अंपायर डिसिजन. नो बॉलचा इशारा आला अंपायरचा, आणि या मिळाल्यात बोनसच्या स्वरूपात. या मॅच मध्ये शिरकाव करणार आहे तो बोनसच्या स्वरूपात चौकार, आणि तब्बल 5 धावा बोनसच्या स्वरूपात धावफलकावरती जोडल्या जातील. या 5च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 37 अंकावरती येणारे 8 बॉल. आता 18 धावसंख्येची गरज आहे. फ्रीडचा बॉल असेल. 8 बॉल 18 ची गरज. सामना होताय कुठे आलाय कुठे. बोनसच्या स्वरूपात 5 धावा एकही बॉल न फेकता फ्रीडचा बॉल. 2 बॉल मध्ये एखादा षटकार आला ना तरी मॅच मध्ये मजा येईल. 8 बॉल 18चं समीकरण. चुका आणि चुका सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जात असतात. काहीतरी विचार करण्यास भाग पाडत असतात. याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 18 ची गरज. हा ट्रॅकर बॉल. फ्रीडची संधी आहे. एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न करायचा आहे. फ्रीट आहे, आणि इथे मात्र गमतीशीर माहोल मैदानाच्या आतमध्ये. सात बॉल 16 ची गरज. फ्रीटचा बॉल होता. जणू काही क्षेत्ररक्षक विसरले होते की फ्रीट आहे की काय, आणि अशा पद्धतीने सेलिब्रेशन चालू होतं. परंतु त्यावेळी समजलं की फ्रीटचा बॉल आहे. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 7 बॉल 16 ची गरज. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. 12 बॉल 30 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान आपल्या संघासाठी देत असताना तुषार हा बॅट्समन. 12 बॉल 30. नॉन स्ट्रायकिंगवरती समीर. एकही बॉल त्यानं फेस केला नाहीये. तुषारवरती संपूर्णपणे जबाबदारी. 7 बॉल 16 ची गरज. स्लॉट मध्ये, आणि त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. इट इज बिग 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 हिट षटकार.
6 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे आलाय कुठे. तब्बल 21 धावा या षटकात देखील आल्या. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅकिंग डिलिव्हरी हाताळल्या खऱ्या अर्थानं गोलंदाज अक्षयन आणि या षटकामध्ये देखील 21. प्रणय फाले आपण संपर्क साधा अजिंक्य पवारशी. 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती कपिल. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली कपिलनं. या मॅच मध्ये 10 धावा त्याला वाचवायच्यात. ऑन स्ट्राईक समीर. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय तुषार सलामीच्या भूमिकेमध्ये गेलाय आणि तिथून त्यानं मागे वळण्याचं काम केलं नाही. 6 बॉल 10 ची गरज आहे. कमालीचा फटका आहे. कॅप मोठे आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे तिथे. तोपर्यंत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉइंटच्या रिझन मध्ये येतोय हा महत्वाचा चौकार. लगातारचे 2 चौकार आले तर आदरणीय नरेश दादा मिनमिने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. 5 बॉल 6 ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल. 1 रन कंप्लीट. 1 च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. 1 न धावा धाव फलकावरती 50 च्या घरामध्ये. 5 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक 4. 4 बॉल 5 डॉट बॉल फेकावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर एकीकडे प्रत्येक बॉल मध्ये धावा मिळवण्याची मानस असेल मी तर म्हणेल बॅट्समन तुषारचा. वैयक्तिकरित्या चांगली बॅटिंग. समीरने देखील 2 बॉल 5 चं योगदान आणि त्यानंतर 13 बॉल 36 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारतोय तुषार. डॉट बॉल. 3 बॉल करायच्यात 5. काय इनिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर असेल या खेळाडूकडे निश्चित, परंतु सलामीच्या भूमिकेत आलाय आणि 3 बॉल त्याला आता 5 धावा करायच्यात. क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याचशा वेळेला झाला 1 बॉल 5 धावा सहजरित्या झाल्या. 3 बॉल 3 धावा देखील झाल्या नाहीत. 3 बॉल 1 धाव देखील झाले नाही. आता 3 बॉल 5 ची गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल. 1 रन. आणि इथे मात्र चुकी केली. यष्टीरक्षकाने केली चुकी. आता 2 बॉल 3 ची गरज आहे. रोमांचक सामना. खऱ्या अर्थानं हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना आपल्या समोर आहे. 2 बॉल 3 धावसंख्येची गरज. चुका आणि चुका. 2 बॉल 3 ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 बॉल तुम्हाला 3 कंपल्सरी कराव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. काय रणनीती आखली जाईल दोन्ही टीम कडून. 2 बॉल 3. जेव्हा जेव्हा अलॉंग द कार्पेट फटका खेळाल त्यावेळी प्रेशर कडे निश्चित प्रेशर असेल क्षेत्ररक्षकाकडे आणि यावेळी आता मात्र येणारा डॉट बॉल बॅट्समन कडे प्रेशर असेल. 2 बॉल 3. काय घडेल या मॅच मध्ये. रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना. 2 बॉल 3 ची गरज. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद. 1 बॉल आता करायचे 3. सामन्यामध्ये हळूहळू शिरकाव करताना वंदरपाडा संघ. 1 बॉल 3 या धावसंख्येची गरज. या ऐकूया सुंदर संगीत.